नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवतोय जे एमपीएससी चे विद्यार्थी असतील, जे 2026 ची जे एक्झाम आहे ते एक्झाम जे विद्यार्थी टार्गेट करत असतील, जे विद्यार्थी फ्रेशर असतील किंवा जे विद्यार्थी आत्ताचा अटेम्प्ट टार्गेट न करता पुढचा अटेम्प्ट टार्गेट करूया या अनुषंगानं जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी आत्ताचे एक्झाम टार्गेट करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, त्यांनी स्किप केला तरी चालेल. चला आपण बोलूया 2026 च्या एक्झाम बद्दल. या 26 च्या एक्झामचं ऑलरेडी शेड्यूल आपल्याकडे आलंय. आपल्याला माहिती आहे की मे आणि जून महिन्यामध्ये आपल्याला परीक्षा होणार आहे. 2026 च्या मे आणि जून महिन्यामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा 20-25 मिनिटांचा होईल. थोडंसं बेसिक पासून मी ऍडव्हान्स पर्यंत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. तुमचे जे मनामध्ये जे पण काही डाऊट असतील ते सगळे डाऊट 100% या व्हिडिओमध्ये कव्हर होतील. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी थोडंसं बेसिक पासून सांगतो म्हणजे तुम्हाला देखील या व्हिडिओचा फायदा होईल. दुसरी व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज नाही पडणार. चला बोलू आपण. ही जी एक्झाम आहे मे जून मध्ये होणार आहे. आता सध्या महिना कोणता चालू आहे? नोव्हेंबर. मग आपण कॅल्क्युलेट केलं, नोव्हेंबर, पुढे येणार आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. किती महिने आहेत? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट किती महिन्यांचा प्लॅन करता येऊ शकतो? हा मे महिना काढून घ्या, आपल्याला एप्रिल पर्यंत आपण प्लॅन करूया. एप्रिल पर्यंत जर आपण म्हटलं तर किती महिने आपल्याकडे शिल्लक राहतात? 6 महिने. म्हणजे आपण 6 महिन्यांपर्यंत प्लॅन करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी एक्झाम टार्गेट करतात ती एक्झाम अशी डोळ्यासमोर ठेवून आपण जर प्लॅन केला, आपल्याकडे टाइम किती अवेलेबल आहे त्या टाइमला धरून जर आपण प्लॅन केला तर मला वाटतं की आपण त्या एक्झामला क्रॅक करणं थोडंसं सोपं होतं. आपण यशाच्या थोडस जवळ जातो. मग आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय? आपल्याकडे किती दिवस बाकी आहेत? आपल्याकडे किती दिवसांचा प्लॅन करायचं? आपल्याला 6 महिन्यांचा. ठीक आहे. या 6 महिन्यांचा जर मी प्लॅन करत असेल तर या 6 महिन्यांमधनं मी सगळ्यात अगोदर 2 महिने मायनस करेल. 2 महिने मी वजा केले, खाली उरले 4 महिने. आता प्रश्न असा आहे की मी 2 महिने का वजा केले? हे जे 2 महिने आहेत मित्रांनो, हे 2 महिने तुमच्या रिव्हिजनसाठी असतील. कशासाठी असतील? तुमच्या रिव्हिजनसाठी. म्हणजे आता तुमच्याकडे सिलेबस कंप्लीट करायला किती महिन्यांचा पिरियड बाकी आहे? 4 महिन्यांचा. राईट. तर तुम्हाला हे जे 6 महिने आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, हे जे 6 महिने आहेत, या 6 महिन्यांमधनं 2 महिने गेले तुमच्या रिव्हिजनला, उरले 4 महिने. या 4 महिन्यांमध्ये आपल्याला टार्गेट ठेवून सिलेबस कंप्लीट करायचं. म्हणजे जी बेसिक रिडिंग आहे, जी आपण आता सिलेबस कंप्लीट करणार, हा सिलेबस कंप्लीट करत असताना जे महत्वाचे टॉपिक असतील किंवा जे तुमची रिडिंग असतील ती रिडिंग कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 4 महिने अवेलेबल आहेत. ठीक आहे. मग आपण प्लॅनिंग करूया ह्या 4 महिन्यांचा. आता आपण विषयावाईज विचार करूया. आपल्याकडे 4 महिने आहेत आणि आपल्याकडे विषय किती बघा. पहिला विषय समजा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर, मॅथ्स आणि आणखी एक सब्जेक्ट येतो तो तुमचा सायन्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 जवळपास तुम्हाला 7 विषयांचा अभ्यास करायचा. किती विषयांचा? 7 विषयांचा मी अभ्यास करणार. किती महिन्यांमध्ये अभ्यास करायचा आहे मला? 4 महिन्यांमध्ये. आपण आता पुढच्या मुद्द्यांवरती बोलूया की चला मला आता हे 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे 4 महिन्यांमध्ये. तर माझ्याकडे हा सगळा अभ्यास चालू करण्याच्या आधी मी याची तुम्हाला बुक लिस्ट सांगतो. पॉलिटीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? कन्सेप्ट करण्यासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा तुम्हाला इथं आणखी एक ऑप्शन लक्ष्मीकांत आणि आणखी एक ऑप्शन येतो तुमचा लोकसेवा अकॅडमीचा. तो आपण थोडंसं शेवटला ठेवूया. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला ऑप्शन येतं रंजन कोळंबे सर. आपण बोलतोय ग्रुप बी च्या एक्झाम बद्दल. बरं, ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल. आपण राज्यसेवेबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या एक्झाम बद्दल. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला रंजन कोळंबे आणि दीपस्तंभ अकॅडमीचं आपल्याकडे पुस्तक आहे. इतिहासासाठी तुम्ही काय वापरू शकता? इतिहासासाठी जर म्हटलं तर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, सध्या बेस्ट आहे. समाधान महाजन हे पुस्तक तुम्ही वापरू शकता.
तुम्ही जॉग्राफीसाठी जर म्हटलं, हे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास दोघंही कव्हर होईल. जॉग्राफीचा विचार केला तर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल आहे तुम्हाला, दीपस्तंभ अकॅडमीचं छान पुस्तक आहे. करंट अफेअर मध्ये जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला परिक्रमा आणि सिम्प्लिफाईड असे दोन ऑप्शन, परिक्रमा आणि सिम्प्लिफाईड. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला पुस्तक जर म्हटलं तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, आणि सोबत तुम्ही जर म्हटले तर संदीप आरगडे. आणखी एक लेखक येतात अभिषेक थिगळे म्हणून, अभिषेक थिगळे सरांचं थिगळे हे एक पुस्तक आहे. सायन्स मध्ये जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला ऑप्शन आहे बेस्ट स्टेट बोर्डचा. स्टेट बोर्ड नसेल फॉलो करायचं तर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, सचिन भस्के, हे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला बुक लिस्ट दिली आहे, बुक लिस्ट बद्दलचा मी सेपरेट व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलाय, तुम्ही तिथे जाऊन तो चेकआउट करू शकता. मस्त सुंदर व्हिडिओ बनवलाय, पुस्तकांचे कव्हर सह मी तुम्हाला युट्यूब वरती तो व्हिडिओ टाकलाय, तुम्ही तो बघू शकता. तुम्हाला बुक लिस्ट मी अवेलेबल करून दिली, बुक लिस्ट तुम्हाला कळेल. आता बऱ्याच सारे लोकांचं म्हणणं असं आहे की सर मी लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स वापरल्या तर चालतील का? ह्या सगळ्यांच्या ऐवजी मी लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स वापरल्या तर चालतील का? माझं म्हणणं काहीच हरकत नाही. जर तुम्हाला लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स समजत असतील, जर पहिल्या सेटिंग मध्ये तुम्हाला कन्सेप्ट पण अंडरस्टँड होत असतील, तर तुम्ही लोकसेवा अकॅडमीचा नोट्स वापरायला हरकत नाही. पण जर तुम्हाला नोट्स मधून समजत नसेल, नोट्स अंडरस्टँड होत नसतील, याचा अर्थ त्या नोट्स थोड्याशा फॅक्च्युअल आहे, मग तुम्हाला कन्सेप्ट थोडीशी बिल्ड करावी लागेल. आणि कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी तुम्ही, मला वाटतं ऍटलिस्ट एका रिडिंग साठी तरी हे पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे. मी काय म्हणतोय, जर तुम्हाला लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स अंडरस्टँड होत असतील तर तुम्ही ह्या नोट्स वापरायला हरकत नाही. पण जर तुम्हाला नोट्स अंडरस्टँड होत नसतील तर तुम्ही हे जे मी बुक लिस्ट दिली, ह्या बुक लिस्ट मधनं अगोदर एखादी 2 रिडिंग कंप्लीट करा. एखाद्या रिडिंग करा तुम्ही, यातनं तुमच्या थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतील, थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट होईल, म्हणजे जॉग्राफीचं बॅकग्राऊंड, हिस्ट्रीचं बॅकग्राऊंड, थोडंसं बॅकग्राऊंड क्रिएट होईल, थोडीशी छान स्टोरी तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होईल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स वापरल्या तर हरकत नाही. पण त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला पहिल्या रिडिंग मध्ये जर लोकसेवा अकॅडमीचे पुस्तक अंडरस्टँड होत असतील नोट्स, तर तुम्ही ते सुद्धा वापरायला हरकत नाही. आता आपण बुक लिस्ट बद्दल बोललो. आता माझ्याकडे ही बुक लिस्ट पाहिजे, मग बुक लिस्ट मध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन सांगितले मी तुम्हाला. मी एक तुम्हाला मोठी बुक लिस्ट दिली, त्या बुक लिस्ट मधनं तुम्ही पुस्तकं जे दिलेत ते फॉलो करू शकता तुम्ही. अदरवाईज तुम्हाला लोकसेवा अकॅडमीच्या नोट सुद्धा अवेलेबल आहे. हे झालं तुमचं मटेरियल, हे मटेरियल तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरी गोष्ट असली पाहिजे, ग्रुप बी ची एक्झाम आणि ग्रुप सी ची एक्झाम यांच्या 2018 पासून 2024 पर्यंतच्या ज्या प्रिलिम्सच्या क्वेश्चन पेपर आहेत, ह्या तुमच्याकडे प्रिंट मारून असल्या पाहिजे. काय असल्या पाहिजे? तुमच्या ह्याच्याकडे प्रिंट असल्या पाहिजे. आता परत तुमचा प्रश्न आहे की सर आम्हाला ह्या क्वेश्चन पेपर कुठे मिळतील? मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती ह्या सगळ्या अपलोड केल्यात. टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे स्मार्ट एमपीएससी विथ भूषण. हे टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करा, याच्यावरती तुम्हाला या सगळ्या क्वेश्चन पेपर भेटतील आरामशीर. डाउनलोड करा, प्रिंट करून ठेवा. तुम्हाला आणखी एक गोष्ट तुमच्याकडे असायलाच पाहिजे, ती म्हणजे या एक्झामच्या प्रिलिमचा सिलेबस तुमच्याकडे असणं मॅन्डेटरी आहे. मग क्वेश्चन पेपर आणि प्रिलिमचा सिलेबस या तुमच्याकडे असल्याच पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे अभ्यास सुरू करत असताना तुमच्याकडे बुक किंवा नोट्स असलं पाहिजे, तुमच्याकडे ह्या क्वेश्चन पेपर असल्या पाहिजे, आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे सिलेबसची प्रिंट असली पाहिजे. तुम्हाला या गोष्टी कुठे मिळणार आहे? पुस्तकं मार्केटमध्ये, आणि ह्या क्वेश्चन पेपर माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळणार आहे. आता आपण बोलूया ह्या एक्झामची प्रिपरेशन करायची. मग आता प्रिपरेशन कशी करायची? प्रिपरेशन करत असताना तुमची पहिली स्टेप कोणती असायला पाहिजे? समजा आता मला प्रिपरेशन करायची, मला XYZ कोणता पण सब्जेक्ट तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला ज्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट असेल तो सब्जेक्ट तुम्ही स्टार्ट करायला हरकत नाही. चला, आता समजा मला क्वेश्चन आधी, मला सगळं रिडिंग करण्याच्या अगोदर मी एक 8 ते 10 दिवस काय केलं पाहिजे, किंवा एक आठवडा, पहिला जो वीक आहे, ह्या पहिल्या वीक मध्ये मी काय केलं पाहिजे? रोज सकाळी उठल्यानंतर मी सिलेबस वाचून घेईल. काय करेल?
10 मिनिटं लागतील रोज सकाळी उठल्यानंतर. एक 10 मिनिटं लागतं सिलेबस वाचायला. 10 मिनिटांमध्ये मी सिलेबस वाचून घेईल. त्याच्यानंतर मी काय करेल, त्याच्यानंतर एक आठवडाभर मी 2018 पासून 2024 पर्यंत ज्या माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे याचं मी अनालिसिस करायला सुरुवात करेल. काय करायला सुरुवात करेल, अनालिसिस. आता अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं याच्यावरती मी स्वतंत्र एक व्हिडिओ अपलोड करेल. सध्या मी तुम्हाला सांगून देतो काय करायचं. अनालिसिस काय करायचं, पॉलिटी ह्या विषयावरती कसे प्रश्न विचारले, कोणत्या टॉपिक वरती विचारले, कोणत्या सब टॉपिक वरती विचारले, त्याची हार्ड लेवल काय, हे जे पॅरामीटर आहे हे तुम्ही बघायचं. प्रत्येक प्रश्न पाहायचा, अरे हा प्रश्न पॉलिटीवर आहे, हा प्रश्न इकॉनॉमिक्सवर आहे, हा हिस्ट्रीवरती आहे, हा जॉग्रफीवरती आहे, हे पाहायचं. म्हणजे तुम्ही दिवसभर फक्त 2018 पासून 2024 पर्यंतच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या रोज पाहत बसायच्या, रोज पाहायचं. पहिल्या दिवशी काही गोष्टी समजणार नाही, दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही परत ह्या क्वेश्चन पेपर बघा तुम्हाला अंदाज येईल, अरे प्रश्न राज्यपालांवरती येत आहे, अरे प्रश्न नद्यांवरती येत आहे. 2दा 3दा 4दा 5दा जर तुमचं ह्या 5-6 क्वेश्चन पेपर दिवसभरात रोज पण संपत असेल तरी हरकत नाही. तुम्हाला प्रश्नांची उत्तर माहित नसणार, तुम्ही अंदाज बांधायचं याचं उत्तर हे असू शकतं, आन्सर की मध्ये बघायचं याचं उत्तर काय ते क्लिक करायचं, पुढे जायचं. असं रोज तुम्ही एकदा संपवलं. समजा मी आज चालू केलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे सगळे प्रश्न वाचून झाले, हरकत नाही. उद्या परत आल्यानंतर मी परत एकदा हेच प्रश्न वाचायला घेणार. पण त्या प्रश्न प्रत्येक वेळेस नुसतं पाहायचं नाहीये डोळ्याने, मग थोडंसं जायचं. याचे ऑप्शन काय, हा कोणत्या टॉपिक वरती, पॉलिटीमध्ये राज्यपालांच्या कोणत्या घटकावरती विचारलाय, प्रश्न फॅक्च्युअल विचारलाय का, प्रश्न कन्सेप्च्युअल विचारलाय, प्रश्न डीप मध्ये विचारलाय की प्रश्न वरवरचा विचारलाय. 8 दिवस तुम्ही हे सोडून दुसरं कोणतंही काम करायला नकोय. कारण गंमत काय होती, जर तुम्ही ही गोष्ट मिस केली तर तुम्ही तुमच्या एमपीएससीच्या जो प्रिपरेशनचा पाय आहे तोच ड्रॉबॅक केलेला असतो, तोच मिस केलेला असतो. भविष्यात जाऊन नापास होण्याचं हे सगळ्यात मोठं रिझन बनतं. आणि म्हणून तुम्ही सुरुवातीचा आठवडा तुम्ही या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसला दिला पाहिजे. पटलं, क्वेश्चन पेपरचं काय दिलं पाहिजे, तुम्ही अनालिसिसला दिलं पाहिजे. म्हणजे आठवड्याभरामध्ये तुम्ही सिलेबस पाहणार, क्वेश्चन पेपरचं पूर्ण डिटेल अनालिसिस करणार. तुम्हाला, मला माहिती आहे तुमचं 8 रोज जरी संपलं म्हणजे 8 दिवसांमध्ये तुमचं 15 वेळा जरी प्रश्न वाचून झाले प्रिलिमचे तरी चालतंय. आता आपण पुढे जाऊया. आता समजा मला प्लॅन करायचं आहे, मला विषय संपवायचा आहे. काय करायचंय, मला विषय संपवायचा आहे. आता समजा विषय संपवण्यासाठी सगळ्यात आधी समजा मी विचार करतो मी मला पॉलिटी वाचायचंय. काय वाचायचं, मला पॉलिटीचं मला पहिलं सब्जेक्ट घ्यायचं. काय करायचं, मी लायब्ररीमध्ये गेलो सकाळी, लायब्ररीमध्ये मी सकाळी जाईल. सकाळी गेल्या गेल्या पहिला 1 तासात मी काय करल, 2018 पासून 2024 पर्यंतच जे क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे त्यातले मी सगळे पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते वाचून घेईन. काय करेल, मी वाचून घेईन. डन. पॉलिटीचे प्रश्न काय करेल, मी सर वाचून गेले 1 तासामध्ये. आणि मग त्याच्यानंतर दिवसभरामध्ये मी पॉलिटी वाचायला घेईन. मग तुम्ही लक्ष्मीकांत वाचा, कोळंबे वाचा, लोकसभेच्या नोट्स वाचा, आणखी जो काही सोर्स असेल तो वाचा. पण सुरुवातीच्या 1 तासामध्ये मी काय केलं पाहिजे, त्या विषयाचे सगळे एमसीक्यू मी वाचून घेतले पाहिजे. त्याच्यानंतर मी पॉलिटी वाचायला सुरुवात करेन. डन. इथपर्यंत आपल्या एक गोष्ट क्लिअर झाली. आता आपण विचार करूया वाचायचं कसं. आता विचार करूया वाचायचं कसं. मी तुम्हाला असं कन्सिडर करतोय की तुम्ही प्रिपरेशन बेसिक पासून स्टार्ट केली आहे. मी तुम्हाला काय अज्युम करून चाललोय की तुमची जी प्रिपरेशन आहे सध्या तुम्ही एकदम बेसिक पासून प्रिपरेशन करताय. मी असं अज्युम केलं एकदम बेसिक पासून तुम्ही प्रिपेअर करताय. मग तुम्ही वाचायचं कसं, पहिली जी रिडिंग आहे त्यामुळे तुम्ही काय करणार, तुम्ही पहिल्या रिडिंग मध्ये जे पण तुमचं बुक असणार आहे ते तुम्ही गोष्टीचं जे आपण पुस्तक वाचतो, एखादी कथा कादंबरी गोष्टीचं ज्याप्रमाणे पुस्तक वाचतो त्याप्रमाणे तुम्ही पहिली रिडिंग द्यायची. समजा मी पॉलिटीचं पुस्तक आहे, पहिली रिडिंग मी ही जे पुस्तक आहे आपण जसं गोष्टींचं पुस्तक वाचतो ना त्या प्रकारे हे पुस्तक तुमचं वाचलं गेलं पाहिजे. आता मी असं का म्हणतो, एकतर विषय तुमच्यासाठी नवीन असणार आहे. गोष्टींच्या पुस्तकांसारखं वाचलं की तुम्ही पटपट वाचून घ्याल. तुम्ही रॅपिड मध्ये पुस्तक वाचलं, 3-4 दिवसामध्ये तुमचं पुस्तक संपलं. याचा फायदा काय झाला, एक तुमचं कमी वेळामध्ये पुस्तक संपलं,
पहिला फायदा काय झाला, तुमचं कमी वेळात पुस्तक संपलं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, क्वालिटी बद्दलची तुमची स्टोरी क्लिअर झाली. एक स्टोरी लाईन असते, अरे राज्यपाल आहे, अरे महान्यायवादी, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, राज्यपाल असेल, विधानसभा आहे, संसद आहे, लोकसभा, राज्यसभा, हे जे नाव आहेत हे तुमच्या कानावरती पडले, तुम्ही मनामध्ये आले, तुमची एक पॉलिटी बद्दलची एक थीम लाईन क्लिअर झाली, अरे हे पॉलिटीमध्ये ह्या गोष्टी आहेत, एक स्टोरी काय तयार झाली, पॉलिटी बद्दलचं माइंडमध्ये एक बॅकग्राऊंड क्रिएट झाला. पहिली रीडिंग तुम्ही कशी केली, गोष्टींसारखी सर 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 वाचून टाकलं. काय लक्षात राहतं, काय लक्षात राहत नाही, काय समजतं, काय नाही समजत, याचा विचार न करता मी रॅपिड मध्ये पहिली रीडिंग करून घेणार. बेसिक पहिली गोष्ट. दुसरी, तुमची पहिली गोष्ट ज्या दिवशी संपल, ही गोष्ट किती दिवसांमध्ये संपली पाहिजे, 3, 4, 5 व्हॅरी होईल तुमच्या आयक्यू नुसार. तुमचं पुस्तक किती दिवसांमध्ये संपतंय हे थोडंसं व्हॅरी होईल. त्याच्यानंतर मी दुसरी गोष्ट काय करणार बघा, माझी पहिली रीडिंग संपल्यानंतर मी अंडरलाईन कोणत्याच गोष्टीला करणार नाही. त्याच्यानंतर मी जी दुसरी रीडिंग करणार आहे ती दुसरी रीडिंग लगेच करायला घेणार. दुसरी रीडिंग मी लगेच करायला घेणार. आता ह्या दुसऱ्या रीडिंग मध्ये मी काय करणार बघा, तुमच्याकडे आणखी एक सगळ्यात महत्वाचं पुस्तक असलं पाहिजे, 21,000. लोकसेवा अकॅडमीचं पुस्तक आहे, 21,000 हे तुमच्याकडे असलं पाहिजे. दुसऱ्या रीडिंग मध्ये मी काय करणार, आता मी चॅप्टर वाईज सुरुवात करेल. समजा माझं पहिलं चॅप्टर आहे घटनेची निर्मिती. माझं पहिलं चॅप्टर मी वाचतोय समजा घटनेची निर्मिती. आता मी काय करणार, आता मी पुस्तक गोष्टींसारखं नाही वाचणार, आता मी अगोदर घटनेची निर्मिती वाचणार आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट मी सांगतो, रोज सकाळी अभ्यास करायचा अगोदर 1 तास तुम्ही हे कंपल्सरी आहे. जोपर्यंत पॉलिटी संपत नाही तोपर्यंत रोज हे कंपल्सरी असणार, रोज असणार आहे. 1 तास 18 पासून 24 पर्यंतच्या प्रश्नांची रीडिंग रोज असणार आहे. घटनेची निर्मिती मला वाचायची. आता मी पुस्तक पहिल्या रीडिंग मध्ये मी गोष्टींसारखं संपवलं, आता मी पुस्तक गोष्टींसारखं नाही संपवणार आहे. आता मी काय करणार, घटनेची निर्मिती वाचण्याच्या अगोदर 21,000 मधनं मी सगळे घटनेच्या निर्मितीचे प्रश्न वाचून घेणार. म्हणजे माझ्या माइंडमध्ये एक थीम लाईन क्लिअर झाली, अरे घटनेची निर्मितीवरती हे 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 प्रश्न विचारले, ही गोष्ट माझी क्लिअर झाली, या प्रश्नांवरती घटनेची निर्मितीवरती प्रश्न आले. नंतर मी जो पण सोर्स आधी वाचला त्यातनं मी घटनेची निर्मिती चॅप्टर वाचणार. आता देखील मी अंडरलाईन नाही करणार आहे, आता पण मी अंडरलाईन नाही करणार आहे. मी फक्त प्रश्न वाचून झाल्यानंतर परत एकदा घटनेची निर्मिती मी चॅप्टर वाचलं अंडरलाईन न करता. याच्याने काय झालं, मला वाचत असताना थोडंसं हिट व्हायला लागलं, अरे इथं प्रश्न आलाय, हा अरे इथं प्रश्न आला, इथं प्रश्न आला, हे मला थोडंसं काय व्हायला लागलं, स्ट्राईक व्हायला लागलं, कुठे कुठे प्रश्न पडले हे थोडंसं मला अंदाज यायला लागला, मला समजायला लागलं हे महत्वाचं, इथं प्रश्न इथं. पण तरी देखील मी अंडरलाईन नाही करत आहे. घटनेची निर्मिती वाचून झालं, हे वाचून झाल्यानंतर मी परत एकदा 21,000 मधनं परत एकदा काय केलं, मी घटनेच्या निर्मितीचे परत एकदा प्रश्न पाहिले. म्हणजे मी पहिल्यांदा प्रश्न पाहिले, नंतर मी चॅप्टर वाचलं, मी परत एकदा प्रश्न पाहिले. अशा प्रकारे मी माझी सेकंड रीडिंग कंप्लीट करणार. काय करणार मी अशा प्रकारे सेकंड रीडिंग कंप्लीट करणार. यात मी कोणत्याही पुस्तकाला कुठे अंडरलाईन नाही करत आहे. माझी पॉलिटीची दुसरी रीडिंग झाल्यानंतर मी लगेच पॉलिटीला तिसरी रीडिंग करायला घेणार. काय करायला घेणार, तिसरी रीडिंग करायला घेणार. आता तिसऱ्या रीडिंग मध्ये मी माझी थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज करणार. बघा, तिसऱ्या रीडिंग मध्ये मी माझी थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज करणार. मी काय करणार, तिसरी रीडिंग सुरू करायच्या अगोदर परत एकदा 21,000तनं चॅप्टर असेल माझी घटनेची निर्मिती, तर त्या घटनेच्या निर्मितीवरचे सगळे मी पीवायक्यू वाचून घेणार. पीवायक्यू 21,000तनं मी वाचून घेतले. आता मी घटनेच्या निर्मिती नावाचं चॅप्टर वाचायला घेणार. हे वाचायला घेत असताना आता मला माझे पीवायक्यू मी दोनदा पाहिले, इथे एकदा पाहिले, इथे एकदा पाहिले. आता माझा पीवायक्यू वरती होल्ड यायला लागलाय. मला चॅप्टर पण 2 वेळा वाचलेले, आधी गोष्टींसारखं वाचलं, आता इथं सेकंड टाइम हे केलं. आता मी हे चॅप्टर मी थर्ड टाइम वाचतोय, मला चॅप्टर वरती होल्ड आला. मी आता प्रश्न वाचल्यानंतर ज्या ज्या कामाच्या गोष्टी असतील मी त्याला अंडरलाईन करायला सुरुवात करणार. मी काय करायला सुरुवात करेल, कामाच्या गोष्टी अंडरलाईन करेल. 21,000 केलं, घटनेच्या निर्मितीचं चॅप्टर वाचलं, कामाच्या गोष्टी अंडरलाईन केल्या, आणि मी परत एकदा 21,000तनं प्रश्न वाचणार. काय करणार, मी परत एकदा 21,000 मधनं प्रश्न वाचणार. आणि ज्या गोष्टी माझ्या अंडरलाईन करायच्या राहिल्या असतील, किंवा असा प्रश्न आहे घटनेच्या निर्मितीमध्ये जो माझ्या पुस्तकात नाहीये, म्हणजे प्रश्न विचारला पण तो माझ्या पुस्तकामध्ये कंटेंट नाहीये, तो कंटेंट मी माझ्या पुस्तकामध्ये काय करणार, नोट करून घेणार. किती रीडिंग कंप्लीट केल्या, पहिली, दुसरी, तिसरी. आता मी तुम्हाला आणखी एक गणित सांगतो, याच्यामध्ये तुमचे किती दिवस वेस्ट झाले. तुम्ही वेस्ट नाही म्हणताय ना, तुम्ही किती दिवस याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. समजा इथं लागले असतील 5 दिवस,
इथं लागले असतील 7 दिवस, इथं लागणार असतील समजा 7 दिवस. 7 दुने 14, 14 आणि 5 19. म्हणजे तुम्ही एका विषयाला किती दिवस दिले? 20 दिवस. किती दिवस दिले? 20 दिवस. जोपर्यंत माझा असा एक विषय संपत नाही तोपर्यंत मी दुसरा विषय चालू नाही करणार, हे माझं पक्क आहे. कारण तुम्ही एका वेळेस हा विषय किती वेळा वाचला? एकदा, दोनदा, तीनदा. 3 वेळा तुम्ही हे वाचलं. एमसीक्यू इथं चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा. म्हणजे तुम्ही 5-6 वेळा तर हा सब्जेक्ट तुमच्या हाताखालून जातोय, तुमच्या डोळ्याखालून जातोय. हा सब्जेक्ट वरती तुमचा होल्ड वाढतो. तुम्ही 20 दिवस एका सब्जेक्टला दिले. काय केलं? पहिल्यांदा पुस्तक गोष्टींसारखं वाचलं, संपवलं. दुसऱ्यांदा काय केलं? अगोदर 21,000 प्रश्न वाचले. नंतर मी तो चॅप्टर वाचला, घटनेची निर्मिती. परत एकदा 21,000 त्याचे PYQ केले. तिसऱ्या रीडिंग मध्ये मी काय केलं? 21,000 मधनं प्रश्न वाचले, घटनेची निर्मिती हे जे चॅप्टर आहे मी त्याला अंडरलाईन केलं आणि मी अंडरलाईन नंतर परत 21,000 त्याचे प्रश्न वाचले. पहिल्यांदा काहीच नाही केलं, गोष्टी सारखं वाचलं. दुसऱ्यांदा 21,000 प्रश्न, मग मी त्याचा चॅप्टर, मग मी 21,000. तिसऱ्या रीडिंग मध्ये प्रश्न, मग चॅप्टर. सगळ्या चॅप्टरला अंडरलाईन करून घेणार मी. प्रश्न वाचले, लगेच त्याचा चॅप्टर, परत त्या चॅप्टरचे PYQ. या मी 3 रीडिंग कंप्लीट केलं. एका विषयाला मी किती दिवस दिले? 20 दिवस. समजा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स. 20 दिवस, 20 दिवस, 20, 20 आणि 20. 20 आणि 20 40, 50, 60, 70, 80, 90, 100. किती दिवसांचा प्लॅन झाला? हा तुमचा झाला 100 दिवसांचा प्लॅन. आपल्याकडे माझ्याशी तुम्ही बघितलं असेल किती दिवस शिल्लक राहिले होते रे? किती महिने होते? 6 महिने. शेवटचे 2 महिने मी कशासाठी दिलेत? रिव्हिजनसाठी. आणि सुरुवातीचे 4 महिने मी कशासाठी दिलेत? बेसिक प्रिपरेशनला. कशाला दिलेत मी? बेसिक प्रिपरेशनला. म्हणजे माझे ऑलमोस्ट इथं 3 महिने इन्व्हेस्ट झाले का? किती? 3 महिने इन्व्हेस्ट झाले. आता माझ्याकडे खाली 1 महिना शिल्लक राहिला. किती महिने शिल्लक राहिले माझ्याकडे? 1 महिना. म्हणजे मे महिन्याचे 10 दिवस इन्क्लूड करून माझ्याकडे आता परत इथं किती महिने शिल्लक राहिले? 1 महिना. आता मी काय केलं बघा, या प्रत्येक विषयाला मी 3 रिव्हिजन म्हणजे 3 वेळा एक पुस्तक वाचले. मी किती वेळा पुस्तक वाचले? 3 वेळा. बघा, एकदा, दोनदा, तीनदा. 3दा आणि MCQ धरून 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे तुम्ही एक सब्जेक्ट या 3 रिव्हिजन मध्ये, म्हणजे तुम्ही 3 वेळा वाचल्यामध्ये खरं पाहिलं गेलं तर तुमचा 7 वेळा एक सब्जेक्ट संपलाय. तुमचा या सब्जेक्ट वरती प्रचंड होल्ड येऊन गेलाय. झालं 2 मिनिटात संपत आलंय. म्हणजे तुमचा एक विषय तुमचा 7 वेळा कंप्लीट झालाय. किती वेळा कंप्लीट झालाय? 7 वेळा कंप्लीट झालाय. हे झाल्यानंतर तुमच्याकडे 1 महिना शिल्लक राहतो. या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं? तुमचा प्रत्येक सब्जेक्ट वरती होल्ड आला. आता काय करायचं? शेवटच्या महिन्यात तुम्ही पॉलिटी घ्यायचं. पॉलिटीमध्ये जे पण तुम्ही याच्या आधी वाचलेलं असेल, जे पण सोर्स तुम्ही MCQ सगळं करून झालं. आता तुम्हाला सगळं अंदाज आलाय काय महत्वाचं काय नाही. या 1 महिन्यामध्ये पॉलिटी वाचायला घ्यायचं. 3 दिवसात मध्ये पॉलिटी वाचवायचं. 3 दिवसात तुम्ही एवढं 7 वेळा वाचल्यानंतर ऑलमोस्ट प्रत्येक विषयाचा 40 ते 50% जो कंटेंट हा तुमचा आता पाठ झालाय. उरला किती कंटेंट हो? 30 ते 40% कंटेंट महत्वाचा जो तुमच्या लक्षात नाही राहत. हा तुम्ही या 30 दिवसांमध्ये पॉलिटी वाचायला घ्यायचं. तुम्ही 3 दिवसांमध्ये पॉलिटी वाचणार. पॉलिटीच्या ज्या फॅक्ट्स आता तुमच्या लक्षात नाही राहिल्या, एवढं 7 वेळा वाचून जे लक्षात नाही राहिलं ते तुम्ही आता नोट्स मध्ये लिहायला सुरुवात करायचं. काय करायचं? नोट्स मध्ये लिहायला सुरुवात करायचं. म्हणजे या शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुमच्या काय कंप्लीट झाल्या पाहिजे? नोट्स कंप्लीट झाल्या पाहिजे. तोपर्यंत नोट्सला हात नाही लावला, कारण अगोदरच नोट्स काढायला सुरुवात केली तर सगळं लिहावं असं वाटतं. आता या शेवटच्या दिवसांमध्ये आपण नोट्स कंप्लीट केलाय. आता आपल्या नोट्स मध्ये प्रत्येक विषय 60% लक्षात राहिला, 30-40% लक्षात नाही, तो आपण नोट्स मध्ये लिहिला. आता काम झालं. आणि मग शेवटचा जे 2 महिन्यात, ह्या 2 महिने आपण एक्झामला टार्गेट करून रिव्हिजन करणार. टार्गेट करून याच्यावरती आपण नंतर बोलू. टार्गेट करून रिव्हिजन कसं करायचं, ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस आपण बोलूया. आता एक नवीन गोष्ट ऍड करायची. तुम्ही काय करताय? तुम्ही रोज एक विषय देताय. बघा, इथं तुम्ही रोज एका विषयाला टार्गेट केलंय. आता हा विषय करत असताना
तुम्ही ह्या 3 रिडिंग ज्यावेळेस कंप्लीट करताय, एकच विषय घेताय, पॉलिटी झालं, इको घेतलं, हिस्ट्री घेतलं, हिस्ट्री नंतर जॉग्राफी नंतर सायन्स, हे सगळं केलं. हे सगळं करत असताना 2 सब्जेक्ट तुम्ही रोज करायचे. त्यातला एक करायचा मॅथ्स आणि दुसरा करायचा करंट अफेअर. मॅथ्स आणि करंट अफेअर तुम्ही रोज करायचं आणि बाकीची ही जी रिव्हिजन आहे ती या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कंप्लीट करायची. असं जर आपण कंप्लीट केलं तर पुढच्या 4 महिन्यांमध्ये आपल्या प्रत्येक विषयाच्या 6 ते 7 वेळा वाचून होईल. प्रत्येक विषयावरती होल्ड येईल. इतकं जर तुम्ही कंप्लीट केलं तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये रिव्हिजन करून प्रिलिम काढता येऊ शकते. आता तुम्हाला इथं जाणवल की सर तुम्ही एकाच विषयाला एवढे 20 दिवस द्यायला लावताय आणि नवीन काही लोक सांगतायत की 20 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस कंप्लीट कर. हे तुमच्यासाठी नाही. जे लोक नवीन तयारी करताय, जे चांगलं आता ह्या पॅटर्नला तुम्हाला चांगलं जर फोकस करायचं असेल, चांगल्या ताकदीने जर फोकस करायचं असेल, तुम्हाला ही मेथड कामं नाही येणार. तुम्हाला एक विषय 20 दिवस करायचा. एवढ्या वेळेस जर तुमचा 7 वेळा जर विषय हाताखालून गेला तर तुमच्या त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी पाठ होतील. कंबाईनची एक्झाम पाठांतराची तुमचं काम होण्याची शक्यता वाढेल. ठीक आहे. मला वाटतं पहिल्यांदा गोष्टींसारखं वाचलं, दुसऱ्यांदा 21,000 प्रश्न वाचले, नंतर चॅप्टर कंप्लीट केलं त्या विषयाचं, नंतर परत प्रश्न वाचले, तिसऱ्या रिडिंग मध्ये प्रश्न वाचले, चॅप्टर वाचलं, कामाच्या गोष्टी अंडरलाईन केल्या आणि परत प्रश्न वाचले. हे मी ज्यावेळेस कंप्लीट केलं, असा सगळे विषय ज्यावेळेस मी कंप्लीट करेल, मग माझे जवळपास 100 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट होतील. 3 महिन्यानंतर शेवटचा जो महिना राहील याच्यामध्ये मी ज्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या त्या गोष्टींच्या मी नोट्स लिहिल आणि मग 4 महिने कंप्लीट झाल्यानंतर खाली 2 महिने शिल्लक राहतील. या 2 महिन्यांमध्ये आपण एक्झाम टार्गेट करायला मोकळं होतो. ठीक आहे. मग आता तुम्ही विषयांची सिक्वेन्स कशी ठेवली पाहिजे? पॉलिटी घ्या, त्याला रोज करंट अफेअर आणि मॅथ्स तुम्ही रोज करायचं. पॉलिटी झालं, इको घ्या, इको झालं, हिस्ट्री घ्या, हिस्ट्री झालं, जॉग्राफी घ्या, जॉग्राफी झालं, सायन्स घ्या. अशा प्रकारे हे विषय एक संपवत चला. सोबत करंट अफेअर आणि मॅथ्स तुमचं नेहमी राहील. करंट अफेअर आणि मॅथ्स तुमचं नेहमी राहील. ठीक आहे. अशा प्रकारे मला वाटतं तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे याच्यावरती मी व्हिडिओ बनवला. कन्क्लूड करूया. तुम्हाला मी बुक लिस्ट दिली, बुक कोणता वापरायचं, तो आपला विषय संपला. तुम्हाला विषय किती दिवस घ्यायचा? विषय आपण 20 दिवस एक विषय चालवणार. थोडस वर खाली झालं तरी चालेल. पहिली रिडिंग गोष्टींची, नंतर 21,000 प्रश्न, परत तो चॅप्टर, परत 21,000, तिसऱ्या रिडिंग मध्ये 21,000, परत तो चॅप्टर, कामाच्या गोष्टी मी अंडरलाईन करणार, परत 21,000 आणि शेवटचा जो 1 महिना राहील प्रत्येक विषयाला मी 3 दिवस देईल आणि त्या कामाच्या गोष्टी असेल त्या मी नोट करायला सुरुवात करेल. हे सगळं करत असताना करंट अफेअर आणि मॅथ्स मी रोज करेल. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत तुम्ही जो पण विषयाचा अभ्यास करता त्याचा सुरुवातीचा अर्धा ते 1 तास 2018 पासून 2024 पर्यंत त्याच्या प्रिलिमच्या क्वेश्चन पेपर, त्या विषयाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे आणि नंतरच पुढे कंटिन्यू करायचं. अशा प्रकारे सिलेबस तुम्हाला सांगितला. सिलेबस क्वेश्चन पेपर रोज असला पाहिजे. विषय कसा वाचायचा, कोणत्या पुस्तकातून वाचायचा, किती रिव्हिजन दिल्या पाहिजे, पुढच्या 4 महिन्यांचं शेड्यूल काय असलं पाहिजे. या 4 महिन्यांमध्ये प्रत्येक विषय 4-5 वेळा संपवा. शेवटचा जो 1 महिना राहील त्यात नोट्स लिहा आणि हे 4 महिने इन्व्हेस्टमेंट करून झाले तुमचे तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये आपण एक्झामला टार्गेट करूया. मग त्यावेळेस त्याचा प्लॅनिंग सगळ्यात चेंज होईल. त्या सगळ्या गोष्टी बदलतील. अशा प्रकारे तुम्हाला एक थोडीशी डिरेक्शन देण्याचा मी प्रयत्न केला. डायरेक्शन आपली क्लिअर झाली की आपण पुढचे 4 महिने कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जवळपास अर्धा तास अभ्यास करा. मी तुम्हाला एक गाईडलाईन देण्याचा प्रयत्न केला. माझ्या एक्सपिरियन्स नुसार गाईडलाईन दिली. तुम्हाला थोडीशी आयडिया क्लिअर होईल. तुम्हाला स्वतःचं प्लॅनिंग क्रिएट करता येईल. थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतील आणि याच हेतूने तुमच्या मागणीस्तव मी हा व्हिडिओ बनवला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शिफारसी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.